बारामतीत ओबीसी समाजाची पोलिसांकडे धाव. मनोज जरांगे यांच्या कथित आक्षेपार्ह व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांविरोधात बारामतीतील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. संबंधित वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसी समाजाचे नेते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कथितरित्या अर्वाच्य व अपमानास्पद वक्तव्ये केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या वक्तव्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका तक्रारदारांनी मांडली आहे. दरम्यान संबंधित व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट तसेच भाषणांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तपासामध्ये कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास मनोज जरांगे यांच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही बारामतीतील ओबीसी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मनोज जरांगे ही जी व्यक्ती आहे ती नेहमी ओबीसी समाजाचे जे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत यांच्याविषयी अश्लील भाषेत बोलतात. त्यांच्या आईचा उल्लेख करून ते एकेरी बोलतात. सरकारच्या आईचा नवरा वगैरे अशी भाषा वापरून त्यांना सरकार किंवा कायदा कुठलाही मान्य नाही, ही जी भाषा ते वापरतायत त्याचा आम्ही निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला आलो. जरांगे पाटीलच्या मागण्या करतात, त्या मागण्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी जे सरकारविषयी जे शब्द वापरले जात आहेत त्या मंत्र्यांविषयी सातत्याने त्यांच्याकडून ओबीसी मंत्री टार्गेट केले जातात. जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यातील जे खरे कुणबी असतील त्यांना कुणबीचा दाखला मिळण्यालाही आमचा विरोध नाही. पण फेक कागदपत्र दाखल करून बोगस कुणबीचे सर्टिफिकेट काढायचे आणि त्याच्यावरती नगरपालिका, पंचायत समिती, झेडपीची निवडणूक लढवायची, हा जो त्यांचा प्रोपगंडा आहे फेक कागदपत्राच्या जीवावर लढवण्याचा, तो कुठंतरी फेटाळला जातोय जात पडताळणीमध्ये. म्हणून त्यांचा हा विलाप चालू आहे. म्हणून ते ओबीसी नेत्यांना टार्गेट करतायत. आज आम्ही बारामतीमध्ये पोलीस स्टेशनला निवेदन दिलं ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं. महाराष्ट्रामध्ये एक मनोरुग्ण फिरतोय आणि तो मनोरुग्ण ओबीसीतल्या नेत्यांवरती, मंत्र्यांवरती जे चिखलफेक करतोय किंवा आरोग्य भाषेची वेगळा करतोय. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दलही ते अतिशय खालच्या भाषेत बोलतोय आणि त्या मनोरुग्णावरती या ठिकाणी गुन्हा दाखल करावा म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की त्या मनोज जरांगेच्या नावाचा जो मनोरुग्ण आहे त्याच्यावरती जर गुन्हा दाखल नाही केला तर ह्याच बारामतीमध्ये आम्ही 50,000 लोकांचा मोर्चा आम्ही इथं काढणार आणि इथं गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस स्टेशन समोर आम्ही उठणार नाही, एवढं आम्ही त्यांना आता सांगितलेलं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये एक वेडछाप माणूस ज्या पद्धतीनं वल्गना करतोय, ज्या पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय आणि त्याला समर्थन काही सुज्ञ समाज देतोय, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती आणि नाहीये. कारण की महाराष्ट्राची बैठक विस्कट ठीक आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण की एक वेडछाप माणूस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आंदोलन पद्धतीनं करत असतो आणि त्या पद्धतीला, त्या व्यवस्थेला इथला काही सुज्ञ समाज त्याला समर्थन देतो, हे सुद्धा फार मोठी चुकीची गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे. आणि मनोज जरांगे या व्यक्तीचं आंदोलन म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, माझी माणसं चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट काढतील, ओबीसी मध्ये घुसखोरी करतील, ह्याचा अर्थ माझी माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये चोरी करतील, दरोडे टाकतील, परंतु त्याला दरोडेखोर म्हणायचं नाही, त्याला चोर म्हणायचं नाही. जर तुम्ही चोर म्हणला, दरोडेखोर म्हणला तर आम्ही त्याच्या विरोधात आव्हान देऊ, त्याच्या विरोधात आवाज उठू आणि इथल्या ओबीसी व्यवस्थेला उद्ध्वस्त करू. आणि इथल्या आमचे ब्राह्मण समाजाचं व्यक्तिमत्व देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून त्याच्यावरती अश्लील टीका केली जाते. आमचे नेते बावनकुळे साहेब हे एक ओबीसी समाजाचे नेतृत्व आहे, त्याच्यावरती अतिशय अश्लील भाषा वापरली जाते. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ओबीसी समाज म्हणून निषेध करतो, एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून निषेध करतो. आणि येणाऱ्या काळात अशा पद्धतीची जर भूमिका त्यांनी घेतली तर येणाऱ्या काळात त्याला उत्तर हा ओबीसी समाज, इथला महाराष्ट्रातला नागरिक दिल्याशिवाय राहणार नाही, आमची मागणी आहे. मनोज जरांगे नावाची व्यक्ती मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळे आंदोलन करतात. त्या आंदोलना मुळातच आमचा विरोध नाही. संविधानिक मार्गाने संविधानामध्ये जे बसतंय, जे ओरिजिनल आहेत त्यांनी आरक्षण घ्यावं, त्याला आमचा विरोध नाहीये. परंतु ह्या आंदोलनाची दिशा हुकुमशाहीकडे कुठेतरी चाललेली आहे
अर्वाच्य भाषा, ओबीसी नेत्यांना शिवीगाळ, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं बोलणं. वास्तविक गृहमंत्री काय करतात हा प्रश्न मला आज पडलेला आहे. कारण का हा माणूस उद्या जर कुणी एखाद्या रस्त्यावर चुकीचं भाष्य केलं किंवा चुकीच्या काही गोष्टी केल्या तर त्याच्यावर लगेच कारवाई केली जाते. आणि मनोज जरांगे नावाचा माणूस उठसूट उठतोय, ओबीसींना, धनगर समाजाला, बाकीच्या इतर समाजाला, सगळ्याच समाजाला टार्गेट करतोय आणि पाहिजे ती भाषा वापरतोय, पाहिजे ती पातळी वापरतोय. परंतु आम्ही याच्या अगोदर 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, समाजामध्ये वाद होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे आम्ही गप्प बसत होतो. परंतु आता इथून पुढे तो जसं बोलेल त्याच्यापेक्षा खालच्या तराला जाऊन किंवा त्याला जी भाषा समजेल त्या भाषा आम्हाला सांगण्याची पद्धत आमच्याकडे पण आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला सांगते की आपण कोणत्याही समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहोत. परंतु आता इथनं पुढे जर आम्ही त्याला जर प्रत्युत्तर दिलं, त्याला त्याच्या लेवलनी त्याचे पोस्टर बनवले, लावली, त्याची लायकी त्याला दाखवली, तर हा सगळा प्रश्न उद्भवतो पोलिसांचा. त्यामुळं पोलिसांनी त्याच्यावर किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. नाहीतर उद्या परत 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाली. काय होतं, पोरं युवक नवीन असतात, ते ज्वलनशील असतात आणि मग तो समाजाचा प्रश्न आणि हे होतं. हा कायदा होऊ नये, पोरांचे करिअर, कुणाचे आमचे करिअर बिघडू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याच्यासाठी मनोज जरांगे सारख्या व्यक्तीवर योग्य त्याने आरक्षण मागावं, त्याने त्याचं करावं, त्याच्याला आम्हाला दुमत नाही. पण त्याला भाषा दिलेली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली चुकीची भाषा मांडून तुम्ही जसं काय बाकीचे सगळे इतर समाज तुमचे गुलाम आहे, आम्ही त्यांच्यावर बर्डन ठेवू किंवा आम्ही त्यांच्यावर हुकुमशाही गाजू, ही आता इथनं पुढच्या काळात होणार नाही. पोलिसांनी याची योग्य दखल घ्यावी आणि कारवाई करावी, एवढीच सकल ओबीसी बांधवांच्या वतीने मी आवाहन करतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.